जय भीम, जय संविधान. मित्रांनो, आज महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये इथून पुढच्या काळामध्ये कुठलाही उपचार मोफत होणार नाही अशी घोषणा किंवा अशा पद्धतीचा प्रस्ताव मंजूर केला गेला आहे. या राज्यातील गोरगरीब जनतेला वैद्यकीय उपचार घेण्यासाठी एक शेवटचा उपाय म्हणून सरकारी दवाखाने होते. तिथे आता केस पेपर काढण्यापासून जर ॲडमिट झाला, औषध घेतलं, ऑपरेशन झालं, आणखी काही सगळ्या प्रकारच्या सुविधा घेतल्या तर त्याचे पैसे भरावे लागणार आहेत. सार्वजनिक वैद्यकीय व्यवस्था किंवा पद्धत हे अधिक मजबूत करा अशी आमची मागणी असताना ती आता पूर्णपणे ढासळून टाकण्याचं काम हे जे देवेंद्र फडणवीस करत आहेत. कसलं शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा हा राज्य आहे. सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत सुविधा, ती मूलभूत हे आरोग्याच्या वैद्यकीय सुविधा म्हणजे अगदी मूलभूत सुविधा आहे. ती सुविधासुद्धा आता सामान्य लोकांच्या हातामधून काढून घेतली जाते आहे. एका बाजूला लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली वर्षाला 40-45 हजार कोटी रुपये खर्च करण्याचा, तिथेही पैसे कमी पडतात म्हणून मागासवर्गीयांचे, आदिवासींचे, महिलांच्या विकासाचे, अपंगांचा सुद्धा निधी या लोकांनी, हरामखोरांनी वर्ग केला या योजनेकडे. तमाशा लावला आहे. निवडणुका जिंकणे एवढाच उद्देश यांच्यासमोर आहे. लोकांचं कल्याण, लोकांना काही न्याय देण्याचं काम मात्र हे करत नाहीत. हे अतिशय निर्दयी असं सरकार आहे. माणुसकी शून्य सरकार. एका बाजूला सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा गरोदर महिलांना नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स नाही किंवा मृत पावलेल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नाहीत अनेक ठिकाणी. आदिवासी भागातला तर प्रश्न सोडा, अतिशय भयानक अवस्था त्या लोकांची. आणि अशा परिस्थितीमध्ये वैद्यकीय सेवांसाठी पैसे घेणारे सरकार, भीक लागली या सरकारला, लाज नाही वाटत अशा पद्धतीचे निर्णय घ्यायला. एका बाजूला सरकारी या मंत्र्यांचे बंगले दुरुस्त करण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च करता हरामखोरांनो. त्या मॅरेथॉनसारख्या काय त्या दिखाऊ स्पर्धा घेण्यासाठी म्हणून वीजच डांबर टाकून रस्ते काळे केले, गुळगुळीत केले, कोट्यावधी रुपयाचा खर्च केला. त्यावेळेला तुम्हाला नाही भीक लागली. गरिबांच्या ताटातलं काढून घेणं, गरिबांच्या पोटातलं काढून घेणं, गरिबांच्या तोंडातलं काढून घेणं, गरिबांचा घास काढून घेणं, हाच जर या सरकारचा उद्देश असेल ना तर लाज वाटली पाहिजे आम्हाला. या सरकारला पण लाज वाटली पाहिजे. या सरकारकडे आम्ही मागणी करतो आहोत की ताबडतोब हा निर्णय रद्द करा. सर्व प्रकारच्या सेवा या गरीब लोकांना महाराष्ट्रामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये मोफतच मिळाल्या पाहिजेत, किंबहुना त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. सामान्य लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला आम्ही मतदान करून दिलेला नाही, लक्षात ठेवा. आता जर जागे झाला नाहीत, आता निवडणुका नाहीत, मला माहीत आहे आता 4 वर्षी निवडणुका नाहीत, म्हणूनच त्यांनी हे असं धाडस केलेलं आहे. आता बसा बोंबलत, ज्यांनी मतं दिली ना महायुतीला, देवेंद्र फडणवीसला, नरेंद्र मोदींना दिली ना मतं, त्याच्यामुळे हे भोगावं लागतं आहे. अरे कधीतरी मतदान करताना विचार करा की मतदान हे आपल्या मूलभूत सुविधांसाठी केलं पाहिजे, आपल्या नागरी हक्कांसाठी केलं पाहिजे, अधिकारांसाठी केलं पाहिजे, आपल्या सुविधांसाठी केलं पाहिजे, आपल्या सोयींसाठी केलं पाहिजे, आपल्या शाळांसाठी, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या रस्त्यांसाठी, आपल्या विजेसाठी. कधीतरी लक्षात ठेवा, आपल्या सुरक्षेसाठी मतदान केलं पाहिजे. पण नाही, आता घ्या, हे असंच होणार. अजून तर 4 वर्षी यायचे, संपायचे आहेत. अजून बऱ्याच गोष्टी होतील, पण तितक्या वेळ थांबू नका. जागे व्हा, रस्त्यावर या, आंदोलन करा. या सरकारला हा जो निर्णय घेतला आहे तो मागं घेण्याला भाग पाडा. आम्ही हे करणार आहोत. तुम्ही आमच्याबरोबर राहणार असाल तर तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.